माझं चुलतं पण आहेत बरं का. मी पुण्यात राहिलेलो आहे. पुण्यात बोपोडे, दापोडे, घोरपडे, नवी सांगवी, जुनी सांगवी. हा मग नाही नाही 3 मुले आहेत. मग फ्लॅट आहे. थोडंसं कर्ज राहिले त्याला फेडतोय. हा तुम्ही पण तुम्हाला बाळमामाचा छंद कसा काय लागला? बाळमामा छंद माझी आई जातो. हा 22 वर्ष एका ठिकाणी काम केलं. बर. म्हणजे आईच्या नादानं मला नाद लागलेला. मी फोटोची पूजा करत होतो 22 वर्ष. आयुष्य 22 वर्ष गेलोच नव्हतं. हा आदमापूर माहितच नव्हतं. आई जात होती. हा आई वारल्यानंतर मग आईला 8 वर्षाची हातून सांभाळले. अरे देवा. पायात खुब्यात गेले कामावर संभाळ काय केल्यानंतर सुरू केलं. नाही नाही मानतो बरं का. काय पण म्हणा आयुष्य. मला लय आनंद झाला तुम्ही तिकडून आला का नाही. पाठीमागून आलं तेव्हा मला आनंद झाला का. माझा भाचा हो का लाईव्ह वर घेतलाय आता त्याला. हो का दिसतंय का काका? जय बाळमामा. जय बाळू. आत्मापूरला आलेत. अरे चालत आलेत पुण्याहून. होय होय महादेवाला पण जाऊन आले. आता ते आत्मापूरला चाललेत चालत म्हणलं जेवण मेंढर बघा मेंढर. मग जाऊ. हो काय मेंढर. जय बाळू. मेंढर 6 महिना राखले. हॅलो. हा 4 नंबर मध्ये. अरे काका म्हणतात मी पण काका पण होते 4 नंबरला मेंढर राखायला. 6 महिना काकाने पण काढले तिथं. हा हा अरे आयुष्य पण तुला सांगतो आजचा दिवस माझा लय लकी आहे. काय पण म्हण. सगळ्या मित्रांनी जेवढे ऐकतात का नाही तेवढे मनापासून बरं का. मी आज लकी आहे तर लकी आहे. मला माहित नाही. माझी सदांच मी 5:30 उठतो आणि 1 तासभर का होईना मी झोपून का नाही. मी झोप काढले मला म्हणजे तारा आहे त्याच्यामुळे मी झोप उठून त्याला बाहेर बसलो तर तेवढे दोघांनी काका दिसले. तिथे बघतो ते तांबाड्यात घालू नका तिकडे तिकडे. काय झालं तर एवढ्या लांबून ही काका आता आत्मापूरला चाललेला आहे. काकाने पण 4 नंबर पालखीत 6 महिना बाळमामाची मेंढर राखलेला आहे. आणि मी खरंच लय भाग्यवान आहे की काका मला इथे भेटले. काका चालले होते तर सदांच म्हणले काय भाजी भाकर असली तर द्या. तर मग मी म्हटली या म्हणून बाळमामाचं आतमध्ये दर्शन वगैरे केलं. मूर्तीचं घेतलंय त्याने म्हणून पहिलं जेवा मग निवांत आपलं चहा पाणी बाळमामाच्या दर्शनाला जाऊ. भाग्यवान आहे मी. असं भाग्य तर सर्व मित्रांना माझं हात जोडून विनंती आहे की लाईव्ह वर मी आता माझ्या बाच्याला घेतलेला आहे. बाळमामाच्या मेंढराचं दर्शन तुम्हाला नेहमीप्रमाणे मी सांगितलं होतं. रोज काही बाळमामाचं मेंढराचं दर्शन तुम्हाला सर्वांना लाईव्ह वर मी दाखवतोय आणि तुम्ही त्याचा लाभ घ्यावा. सर्वांनी जय बाळमामा म्हणून कमेंट करा आणि मित्रांनो जेवढं होता होईल तेवढं शेअर करा. अरे तो काय दीपक भाऊ आष्ट्याचा तो काही पोरग दिसतंय हार्डवर्क केलं दीपक. त्याला बोला येत नव्हतं. आता बोलायला 3 वर्षात जय बाळमामा. जय मामा. ऐक जय मामा. दीपक जय भाऊ. मामा. दीपक भाऊ. जय मामा. जय मामा. अय इकडे बघा की दीपक भाऊ. हा आवरा काय म्हणते. जय मामा. कुस्ती. जय बाळमामा. जय मामा. जेवला का नाही. जेवायचं आता जेवाय बसायचं आहे. आप जेव्हा जेव्हा मस्त पैकी टेन्शन घेऊ नका काळजी करू नका कोणाची. होय होय बाळमामाची सेवा करताला का नाही तेवढं चांगलं पुण्याचं काम आहे.
बोल नाही पिके का बोल. हॅलो हा काय ग अरे ते दाखव किती काका कुठं आहे ते आत्ताच योगी आहे ते ये मामा अगं हे बोला येत नाही. होय करून द्या का होय बर बर नाही देवा घ्या इकडे सावली. त्याला काय चहा तू दे दोन. हा बरं आहे म्हणलं हे करायला तेच की काका आलो तर आता म्हणलं बाळमामाचे आहे आम्ही मला म्हणतो भाजी भाकरी काहीतरी असली तर द्या मग म्हणलं जेवण आणलंय मी जेवा आणि मग जावा हा ये माऊली ये 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 माऊली ये हा बोलते ये इकडे संग बोल बोला की बरं संग माऊली हॅलो जय बाळूमा. जय बाळ मामा माऊली माऊली हा बोला बोला की. हो पुढे थांबा मेन राहते एक मिनिट. हा निघाले आदमापूरला. हा हा चालतं चालतं. हा कधी जाणार आहे काय म्हणता. कधी जाणार आहे म्हणलं. हा आता पायवारी चाललोय ना. हा 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 चालतंय. पताक घेतलंय पताक घेऊन त्याने बाळूमाला चाललोय. हा हा चालतंय हा चालतंय या जाऊन द्या. पंढरपूर करून त्याने आदमापूर करून देवाळंदीला जायचं. हा 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 आपलं घर चालतंय, तिकडे चालतंय. आहे देवाळंदीला. हा 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 चालतंय. जय हरी. हा जय हरी. बोला जय. हे 7 नंबर बघाय का ह्यो? हो 7 नंबर बघाय. हा मी 4 नंबर मध्ये होतो बाळू कारभाऱ्याकडनं. हा 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 आलती बहुतेक काल ते आलती कारभारी हा बाळू कारभारी आलती की काल बहुतेक. आले होते का. हा फुकर होती तर हा आवाज येत होता आम्हाला इकडं मेंढरापासून. हा हा आता कुठे बघाय तुमचा. आता उमरज मध्ये. उमरज मध्ये आहे होय. हो अयो 4 उद्या नंबर निघणार आहेत तिकडेच ना. आहे माळशिरस तालुक्याकडे. आता उद्या उठलेत ना. हा हा उद्या दुसऱ्या गावाला जायचा. बर चला 4 पुढे. नंबर मध्ये काढलाय. हा हा हम्म. चालतंय चालतंय. ओ काका या पुढे. जय हा चाल जय हरी. हा जय हरी. त्यांचा चेहरा दिसत नाही. हे असं दाखवतात की आहे ते हा मेंढरा दाखव. ना हा बरोबर. लाईट चालवायची. हा असं आहे होय. काय राव तुम्ही. असं बोलता येत नाही लय लोक बघतात. पुणे सातारा कराड नागपूर हा त्यामुळे लोक होय बाबाच्या आशीर्वादाने होय की लय लय लय. आता तुम्हाला नाही म्हणलं तर 3-4 हजार लोक बघतात. बघा तुम्हाला बघू द्या. हॅलो हा दीपक भाऊ कधी आलेत रे. आले काल आले. काल आलेत वे. म्हणजे ते दुसऱ्या बोराड होतं आमच्याकडे आज आला. बर बर त्याबाद भाच्याड होता. आज आज मुक्काम असेल तिथं उमरज मध्ये. हा आता उद्या उठणार आहे पालखी. मग उद्या त्याला जाणार आहे का. हो चालतंय. आता उद्या कुठलं गाव. काय माहित ना 7 का 5 किलोमीटर वाटतं. म्हणजे पुण्यापर्यंत जाणार आहे का आळंदीला. नाही इकडे जाणार कोकण भागात. कोकण भागात जाणार आहे. हो हा कोकण भागात जाणार आहे मी. हो तिकडं काय म्हणली ते म्हणतो ते आहे सकाळी म्हणजे तसं जाणार बाबा कुठे तर कोयना धरण तिकडे काय. गाव करणार. तिथं 2 दिवस मुक्काम तिथनं कोकण भागात म्हणजे कर्नाटक त्या भागात जाणार आहे. पालखी ना लय लांब लांब. अरे पिशवी घ्या. पिशवी बाहेर ठेवू नका इथे ठेवू. सावली कुठं आहे काय बसूया. आहे इथं बसूया पोल्ट्री बशी.
त्या माघारी गेलते. वर बसा काका. मग जागा कुठं आहे इकडे कुठं खाली चाललाय का? बघितलं कसं वाटतंय तुम्हाला? सकाळचे बघा रोज सेवा असते बाळूमामाची माझ्या. रविवार मी काय झालं होतं, बारकी मूर्ती आणली होती आष्ट्यातनं. तर हा पहिलं फोटो आणलं होतं की, फोटो आणून फोटोच पोजत होतं. मंदिर आहे वाव लय होय, ना. मोठं मंदिर आहे, मोठा महाप्रसाद होतोय तिथं रविवारचा. आष्ट्यात तिथंच आहे बघा. पुण्याला पण इथं कोण पण सांगते स्टँडच्या समोरच आहे. पुण्यात स्टँडच्या समोर. हा स्टँड नाही नाही स्टँड नाही स्टँड नाही. मंदिराच्याच पाठीमागं बाळूमामाचं मंदिर. हा तिथंच आहे. आपण स्टँडपासून खाली येतो का त्याचं गाडा आहे तिथे. त्या लाईनलाच आहे. बाळूमामाचं आतमध्ये आहे बघा रोड गेलाय. आतमध्ये एक रोड गेलाय. मग मूर्ती पुन्हा मग माझी इच्छा झाली मूर्ती घ्यायची. मूर्ती बारकी आणली आदमापूर मधनं. त्या मूर्तीचं ते पाठ जी साचे आस्पेक्ट नाही, छत्री वगैरे डोक्यावर बाळूमामा सेम माझ्याकडे व्हिडिओ आहेत अजून सुद्धा ते. मग ते आणलं सगळं आदमापूर मध्ये गेल्यानंतर. मूर्ती आष्ट्यातनं घेतली. पुन्हा मग त्याची पूजा केली. पूजा करत करत पुन्हा आई पण पूजा करायला लागली. बारकी आता भावाची बारकी पोरगी आहे, काहीतरी 3-4 वर्षाची पोरगी आहे. त्या पोरगीनं गणपती बाप्पा मोरया म्हणून ती मूर्ती म्हणजे त्या पाटासकटच उचलली आणि उचलली येऊन ते निसरली मूर्ती. ती पडली, ते मुंडकड्यावर पडली मूर्ती, ते मुंडकड तुटलं. मग ते एवढं वाईट वाटलं, लागलो रडायला. मी माझ्या आई मी कामावरच होतो. कामावर मला सांगितलं नंतर मला लय कसतर व्हायला लागलं. मग मी सुट्टी मागली तर सुट्टी पण मला देणार. म्हटलं माझा खडा मान, मी येत नाही कामाला. माझा हातचा दिवसाचा खडाच मान पण मी मूर्ती आणायला जाणार काय पण होत. आईला येत आलो, आईला म्हणलं काय पण करूया, म्हणलं आज मला मूर्तीच पाहिजे. मग आबासनी फोन लावला. आबा लय प्रसिद्ध आहेत बरं का, बाळूमामाचा लय मोठा आशीर्वाद आहे. आबा लय प्रगती, लय लोकांची खरंच बाळूमामा वाणी प्रगती लय आबाने केल्या. मग ते पुन्हा आबासनी फोन लावल्यानंतर आबा येऊन आबा म्हणले ये इकडे बघू मूर्ती, मी तुला कुठं पण घेऊन देतो. मग आम्ही 2 चाकी घेऊन आष्ट्याला गेलो, आई सगळी. मग तिथे गेल्यानंतर बघा तिथं सगळे दुकान बंद. रविवार सोमवार मूर्तीचं ही झालं. रविवारी तिथं मोठा ही असते जत्रा भरल्यावानी. रविवारचं लय बाळूमामाचा वार असतो. मग सोमवारी मी गेलोय, सगळं शांत झाल्यानंतर दुकान बंद, सगळं बंद. तर आता करायचं काय? बघा आबासनी म्हटलं आबा मूर्ती तर कुठे घ्यायची. मग आबा म्हटलं थांब शांत बस म्हणला माझी बघ. मग आबाने फोन लावला त्या पोराला, तिथं दुकान आहे ना. ते पोरग म्हणलं तुम्ही येताय का म्हणला, तिथनं 4 किलोमीटर आत आहे म्हणला, या म्हणला तुम्हाला तिथं माझं दुकान उघडायचं तिथं देतो मूर्ती. तर आबा म्हणलं कशाला एवढं लांबून आले आता, आणखीन एवढा लांब तू बोलवतेस, त्यापेक्षा तूच ये. आबाच्या एका शब्दावरती पोरग तिथनं आलं. तिनं दुकान उघडलं. सगळं माझ्याकडे टोटल व्हिडिओ आहेत. आता आबांनी मूर्ती घेऊन मला पहिली पितळची दिली. आबा म्हणलं पितळची म्हणजे पडली तरी काय होणार नाही, मोडणार नाही, तोडणार नाही, पितळची. पण पितळची मूर्ती आम्हाला पासच नाही. एवढीच मूर्ती होती बारीक, आणि ती मूर्ती काय पासच नाही. आबाची मूर्ती आबा आम्हाला मोठी पाहिजे. तिथं मोठी काय पितळची घावूनच. मग मला ती मग आता मूर्ती ती मूर्ती मला पासपोर्ट नाही 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 दगडाची आहे, पण 1 नंबर. प्रत्येक भागात गेली ती बोललाय त्या शब्दाने मी तिथं लगेच ते पूजा ही करू. मूर्ती पण साधारण येत नाही, तुम्हाला पटायला नाही. सगळं मी मूर्तीपणा नाही, लाईव्हवर आहे. सगळी लोक मला बघतात. रेल या गोष्टी आहेत. मूर्ती बाळूमामाच्या मूर्तीपाशी मंदिरात आत ठेवली बारकी मूर्ती आणताना. तर पहिल्या स्टार्टला ठेवल्या 2 वेळा फुलं पडली पहिल्या स्टार्टला. आणि ज्या टाइमला तुम्हाला सांगतो मी आत गेलो आणि बाळूमामासनी आबा म्हणायला लागलं की असं बारक्या लेकराकडे चुकी झाली, आज जाऊ दे आता. ही असं अर्धा तास म्हणजे होत आला तरी फुल पडना, कवलच ना बाळूमामा. मग मला टेन्शन यायला लागलं, मला आलं रडायला. तिथं भर देवळात मी तिथं डोळ्यातून माझ्या पाणी. मामा म्हणलो काय चुकून केलं नाही, काय नाही, काय मुद्दामून केलं नाही, बारक्या लेकराच्या हातातून झालंय. मुलं आम्ही तसली माणसं नव्हती, तुला माहित आहे आमचं अंतकरण. बोलल्या पाठीनं फुलं पडली दोन्हीची.
मग बसल्या का इथे? आता घेऊन जा म्हणलं, टेन्शन घेऊ नको. मग तेव्हा ती मूर्ती तिथून आणली, तेव्हा पूजा करायला लागलो. 5 पोरांचा प्रसाद आम्ही करत होतो रविवारचं. बारकी बारकी पोरांनी खीर वगैरे करून आम्ही घालवत होतो. मग आता 99 पोरं जास्त वाढायला लागली. जास्त वाढायला लागल्यानंतर हिला म्हणलं जास्त प्रसाद कर. मग आता बघा 15-16 काय 20 पर्यंत पोर होत. जेवढी येईल तेवढं बघा. जर रविवारी इकडे कुठे जायचं खाली? हॅलो बोल. हॅलो मग एवढं म्हणजे मामाच्या सुमा, लय ताकद मोठे मी अनुभवले. अरे एवढी मेंढर खायची बी? बिलकुल आहेत. 2000 मेंढर आहेत. त्यांच्या तिथं 7 नंबर पालखी बसली 2000 आहे ना. हा एक मला म्हणला 2000 मेंढर आहेत. आणि ही आता ही घेऊन गेलेत नाही बारकी आहे 500-700 मेंढर आहेत. लय आहे ती मेंढर. ओसात लय आहेत. अरे साईडला आणले सावलीला. नाही प्रत्येक शेतकरी बाळमामा म्हणायला लागल्या. कोण नाही म्हणत नाही बाळमा म्हणजे मेंढर म्हणली ना आवरातून बोलवून घेतात. उचलणार आहे जाळ मोठे लाकडी. होय होय लय एवढी आहे ती बी? 7,000 माहिती मेंढर सगळे टोटल. आणि 5 जण आहे. 7,000? होय बर बर असू दे असू दे. हा तुला बघायला लागले ते सगळी जणी. होय होय हा सगळी बघते ती. मला सगळे विचारायला लागले ती सुन्या मेंढराचं दर्शन दाखवतोय आम्हाला. रोज आम्ही बाळमामाचं दर्शन घेतो या. कोण म्हणतो? पोरं म्हणते एकच आहे सगळं. एकच आहे मेंढा, बाकी सगळं मेंढ्या जायचं. म्हणलं होय बाबा जाऊ दे माझं पोरग चांगलं जाऊ होते बांधलं. मामा काय म्हणते होय होय चुका मामाला तोंड दाखव. तोंड कुठे आहे तुझे? आव ते दाखवते लाईव्ह चालू आहे. लाईव्ह चालू बरं आहेस का? होय होय चांगलं राहता. नाना फाटेकर माझा. हा कसा नाना फाटेकर दिसतोय माझा. हा हाय बाळ माझ चांगलाय. बाळा मग सुधारले बाळ माझा आता. हा भैयाला दाखव थांब. आता एवढा भारी झाले शेतात कुठे रे आहेत मेंढरा खायला. मेंढरा ठीक आहे. हान कोणत्या गावात आहे? उमरज मध्ये कराडपाशी. आता निघणार आहे नंबर अर्थ ते काय मला गाव कुठलं सवलीत तुझा मित्र आहे कोण? हॅलो हा सवलीत तुझा मित्र आहे कोण? आहे ठीक आहे. हा तुझा आहे ते मित्र आला एक. मला रात्री चार्जर मागत होता. मला ओळखीच नव्हतं. मग म्हणला तुझा नंबर दे मला. हा तो तिकडं आया मला म्हणला तुझा नंबर दे. म्हणला चार्जिंग लागते मला. मग तो माझा नंबर दिला. म्हणला रोहितचा नंबर आहे. म्हणलं होय. म्हणला रोहित सर माझ्या ओळखीचे. शुभम का काय तर आहे. शुभम तुझा नंबर सेव आहे त्याकडे रोहित सर म्हणून. हाय शुभम आहे. ते पण आले शेवेला. त्याचा फोन आला. तो म्हणला नंबर माझ्याकडे सेव आहे. म्हणलं तुझ्याकडे कसं काय? म्हणला रोहित माझा भाव आहे. म्हणलं चालतंय म्हणला.
ए जिजे हॅलो हा आता तळाव बोला की. चाललाय का काय? नाही सावलीत बसवाय आता 3ला उठवायची 3-4 वाजता. खात पाणी नाही तो पाजलंय का नाही दमले मेंढरासनी? पाजले सकाळी जाताना पाजले. हे खात नाही तो उन्हातले दमती ती. ही बारकी बेल आहे ती. लय बारकी बेल आहे ती. पण त्यांना पाणी पाजलं नाही. पाजले की सकाळी येताना. एकदा पाजते पेते परत पेत नाही. हा हा अरे नेते बघावं लागणार. हा काय लय लोक बघतात लागा तुला. आता कोण आले बघा काय टाकले जे वाच कोण आहे की सगळ्यांचा आभार मान. एवढं लागा फ्रेंड लागा एवढं बाळ माझं भक्त तुला बघत्यात. जय कांबळे आपल्या तर कोण जय कांबळे कोण आपल्या जय राजा बघते कांबळे जय राजा हा बहुतेक असेल. राजा आहे राजा जय कांबळे. तो लाईव्ह वर तो नेहमी बघतोय माहिती आहे का रोज. हम्म. नितेश अजून आला नाही बहुतेक लंचचं टायमिंग नसेल झालं त्याचं. कामाला गेला असेल. हा अय बसवा कडाला येतच. ते काका कुठं आहे? जेवावं लागणार नाही अजून. आता सावलीत बसू दे की. पुढं आज पुढं जाऊ 4ला पुढं. उठवायची. पुढं हा ते कुठं चाललाय मिनिटं घेऊन काय म्हणजे दिसतंय सगळं रे. हे काय सावली झाड आहेत का झाड हा झाडात बसणार आहे. झाडा जय बसणार बाळ मामा झाडाला. लाईक करत राहा. हे नाही माझी मी आणतो पुन्हा. मी जाणार आहे त्याला नाही त्याच्यात पण. अगं त्याला नाही त्याच्यात पुन्हा मला एखादं कॅप आली तरी आपला सुम्याच आहे का? हा सुम्या आहे. दीपक बाप्पा मी काहीतरी बघा. हा होय की यार कुठे शाळेत इकडं उमरत जय बाळ मोहम्मद जय दीपक मामा भाऊ जय बाळ मामा म्हणा की एकदा. हे दीपक म्हण जय मामा म्हण. जय मामा. बोला येत नाही रे आता बोलायला लागलाय तू. मग काय तिला वाचा दिल्या एवढी बाळमामाचं ताकद आहे. मुक्याला वाचा देतो तर देतोच तो. 3 वर्ष झालं तो मेंढर राखायला मामाच्या सेव मध्ये. आष्ट्यामध्ये मी बघितलं फुटला की त्याला फुटला की मग जय बाळ म्हणला ओके मेन राईट तिकडं असते तो राखायला उमरज मध्ये आहे तो. राहणार अरे मग लय माऊली ते सत्पण आहे नशीब लागतं त्याला. नशीब म्हणजे होय. जाणार आहे की त्याला म्हटलंय तू जवळ आला की मला सांग. मी एक दिवस माझी इच्छा आहे बघ एक दिवस जाऊन मामाचं मेंढर राखून सेवा करायची एक दिवस का होईना पण जाणार. त्याला तात्या संघ बोलतेस का? हा एवढे बसवा एका साईडला रात्री एका साईडला. दीपक भाऊचे मामा म्हणते. जय माझा तो कुठं आहे रे. आणि आता ते बाळमामाला चालल्यात ते काकासले म्हणलं ते चाललं होतं मला म्हणलं कुणीकडे चाललाय तर म्हणले आदमापूरला चालूच चाललोय होतं गाव. पुणे पंढरपूर शिखर शिंगणापूर आणि आदमापूर वाईस रनिंग आहे का कोण कोण आहे ते आमच्या रेल एवढ्या लांब कुठून कुठून करतात पंढरपुरापर्यंत चालत जातात पण ह्यो प्रवास कुठला कसा जाऊन द्यायचे बसवायचे ते. पंढरपुरातून शिखर शिंगणापुरातून महादेवाचं दर्शन घेऊन काका चालत. हो चला चला काही चालल्यात बघा काका. चला चला रामकृष्ण थांबा चला 2 मिनिटं का तुम्हाला चहा पाण्याला तिथं असू द्या खर्चाला तिथं.
आष्टा बघा तुम्हाला सांगतो आता आष्टा किलोमीटर भरते. इस्लामपूर नाही आष्टा काय तर 60-70च्या नाही 60 52 50-55 पर्यंत आहे आष्टा. हा नाही उद्या नाही तुम्ही आज संध्याकाळ पण जाताय आष्ट्यात लय लांब नाही गाडीहून 1 तासाचा प्रवास आहे. हा गाडीहून 1 तासाचा प्रवास आहे. तुम्ही इजी चालत म्हणून इजी जाताय. आज मध्ये गेला का नाही कुंडल मध्ये गेला की पलसात कुणाला पण इचरा कुंडल मध्ये गेला की म्हणायचं पोलूस कुठं आहे आणि तिथनं आष्ट्यातनच बघा आदमापूरला शॉर्टकट आहे तू. हा तिथे गेला की कुणाला पण इचरा आष्टा म्हणजे हा बरोबर आष्ट्यातनं शॉर्टकट आहे. आष्ट्यात जावा तिथं बाळमामा दर्शन घ्या प्रसाद वगैरे घ्या तिथं मस्त पैकी आपलं जावं. हा नाही ना करा देवा दारात केलं चांगलं. चला जय बाळमामा. तर मित्रांनो थोडी का होईना सेवा आपली घडली माझ्या मनाला माझ्या हृदयाला एवढा आनंद आजचा दिवस झाला की खरंच कुठं ना कुठं मी थोडं का होईना पण पुण्याचं काम केलं. मस्त वाटलं आनंद झाला मित्रांनो. तर हे बाळमामाच्या मेंढराचं दर्शन बघा सगळ्यांनी लाईव्ह वर केला घेतलाय. रोज घेणार आहे रोज मित्रांनो बाळमामाचं दर्शन जेवढ्यासनी भेटलं नाही मेंढरांचं तेवढ्या लोकांनी तेवढ्या भक्तांनी बाळमामाच्या बघा या मेंढराचं दर्शन तुम्हाला लाईव्ह वर धावणार आहे. कुठलं कुठलं तिथे ओले तिथं त्याच्यात काय करायला लागले आहे म्हणलं की येताना आणतो गायच्या पुढे ते पैसे सुद्धा चिल्लर भाजी नाही चालू आहे लाईव्ह. दे ना बाबा मेंढर बघते. सगळं बघितलंय मी. काका नाहीत का काय रे तिथं सुम्या काका तिकडे गेले की कुठं जागा बाहेर बघायली गेले? जागा हा? जागा बघायली जागा. हा दीपक भाऊ काय बसले दीपक भाऊच आहे का? हा तेव्हाच आहे. झाडाखाली भारी वाटत असेल गार करवंद आहे का नाही? दीपक बघा बसलाय का झाडाखाली निवांत. हा मी झोपायला कुठं म्हणजे तिथं वावरातच असताय ना? हो मेंढरापाशी पालखीपाशी का मेंढरापाशी? मेंढरापाशी असते. मेंढरापाशी हो हा भारी वाटतंय ना तिथं मस्त गार होय होय. मच्छर बिच्छर चावतात का? नाही घोंगडी देते ती अंगाव. पोचदार हो का इकडे घोंगड्या तिथून आज जावा इथनं शेडपासून आज जावा तो का तिथं ही बिल्डिंग दिसतात ना पाठीमाग तो का ती बिल्डिंग आहे तिथंच. हा तीस शाळा आहे पोचदार 30 हा 30 इकडे वर HP कॉलेज आहे इकडं नाही तीच आहे शाळा. हा अरे देवा लाईव्ह वर कसं काय झालं. माझ्या बाळू मामाच्या नावानं चांग भलं मी बोलतो. सुम्या आय की काय झालं अचानक? तर मित्रांनो नवीन असेल तर प्लीज अमर या तिची आयडी आहे इंस्टावर त्याच्या आयडीला फॉलो करा. जेवढं होता होईल तेवढं शेअर करा कारण का एवढं त्यो
पुण्याचं काम करतोय आपण आपल्या सर्वांना लाईव्ह वर तो बाळमामाच्या मेंढराचं दर्शन धावतोय. तर प्लीज माझ्या पण आयडीला फॉलो करा आणि त्याच्या पण आयडीला फॉलो करा. जय बाळमामा. संपर्क जरा सिमेंटचा आता तुटलेला आहे. काय तर प्रॉब्लेम झालाय का काय, काल पण तसंच झालं होतं. निम्म्यातनंच अचानकच त्याला मी ऍड करायचा प्रयत्न केला पण काय झालाच नाही. तो त्याचं नेट बहुतेक काल पण संपलेलं, आता पण तसं झालंय का काय माहित. तर चला उद्याच्याला भेटूया. जय बाळमामा सर्वांना. नमस्कार. जय बाळमामा. हा अरे हाय तर काल